प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणर्व्याघ्रकृत्यो वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभूताई, माझे पूर्णवादी शिक्षक, माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा व ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यास करण्याची मला या पवित्र अशा श्रावण महिन्यात सुवर्ण संधी मिळाली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी आदरणीय वेदमूर्ती श्री श्रीपाद देशपांडे गुरुजी, त्याचप्रमाणे शिवपार्वती स्वरूप घोडके काका, आमचे नवघरे गुरुजी, माझे सहकारी भूषणजी देशपांडे, वेदमूर्ती भूषणजी देशपांडे, त्यानंतर आमच्या चंदा आत्या व ते सर्व शिव उपासक। आजचा आपला अध्याय आहे 40वा। सुरुवातीला मंगलाचरणाच्या एक 5 ओळी मी घेतो। श्री गणेशाय नमः। अध्याय 40वा शर्भावतार। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। मागील अध्याय विवेचन केले भैरवतार वर्णन। आता सद्गुरु कृपागण कथा सुरसवद्वी पुढे प्रश्न करती सनत कुमार, पुढे सांगती नंदिकेश्वर, शार्दूल नामे शिवावतार, सविस्तर सांगतो देवतांचे हिताकारण, ज्वलंत अग्निसम कांतिमान, अद्भुत शरभरूप धारण, भगवान सदाशिवे केले असे, सर्व भक्ताजन हिताप्रित्यर्थ शिवे अवतार घेतले बहुत, त्याची गणना यथार्थ करण्या समर्थ कोणी नसे, आकाशस्थ तारांगण तथा पृथ्वी स्थित रेणुकन, तेवी पर्जन्य धारा वर्णन, गणन होईल एक वेळ। या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण शिवपुराण या ग्रंथाचा आपण अभ्यास करत आहे आणि त्याच्या जोडीला सोबत थोडासा पूर्णवादाचा अभ्यासही करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे। आपला हा जो अभ्यास आहे हा अभ्यास द्वादशीपासून सुरू झाला। अंतःप्रेरणा या विषयापासून सुरू झालेला अभ्यास नकळत हळूहळू हा पूर्णवादाचे अनेक ग्रंथ, तोंडोळख, परिचय, परिसरात मधलं विशेषता, स्वभाव आणि थोडंसं त्या माध्यमातून येणारं संपर्कातले काही प्रकरण, अशा पद्धतीनं मी एक छोटासा प्रयत्न माझा चालू आहे। आणि म्हणून कालपर्यंत आपण शरीर, मन आणि बुद्धी या तिघांचा काल आपण एक छोटासा अभ्यास केला। आता पूर्णवादाचं जे वैशिष्ट्य आहे ते पूर्णवाद हा परिपूर्ण काय आहे, तर पूर्णवादानं जीवाचा, जगाचा आणि जगदीश्वराचा असा एक समय वच्छेद करून तिघांचा अभ्यास फक्त पूर्णवादानं केलेला आहे। जसं की काल सहजच मी जेव्हा आमच्या काकांकडे गेलो होतो, काकांच्या घरी गेलो होतो आणि एक पुस्तक त्यांनी मला जसं वाचायला दिलं, पण त्या पुस्तकामध्ये मला विशेषतः असं जाणवलं की फक्त एकाच कुठल्या तरी गोष्टीकडे लक्ष देऊन प्रामुख्यानं ती एकच गोष्ट फक्त त्यांनी सांगितली। पण पूर्णवादाचं तसं वैशिष्ट्य आहे का? आता पूर्णवाद हा जरी आम्हाला समजायला अवघड असला तरी महाराजांनी आम्हाला एक आज्ञा एकादशी या ग्रंथातल्या प्रत्येक सद्गुरुनाथ रामचंद्र महाराजांनी जेवढे त्यांचे प्रवचन केले
त्या प्रवचनामध्ये शिष्याला फक्त एकच आज्ञा महाराजांनी केली की तुम्ही तोंडोळक ग्रंथ वाचत जा. आपल्याला 100 असं आपण समजू की नाही कळत पूर्णवाद, मला पण कळाला नाही, मी पण सांगतो नाही कळत पूर्णवाद. पण मग ते कळण्यासाठी काय, तोंडोळक ग्रंथ आहे, परिचय ग्रंथ आहे, संपर्क आहे, संघर्ष आहे, परिसरात आहे, अभिनव अभंग आहे. हे सर्व आपले ग्रंथ महाराजांनी कोणासाठी, आपल्यासाठी लिहून ठेवलेले. आणि का लिहून ठेवलेले, तर आपल्याला फक्त आपल्या जीवनाचं महत्व वाटावं आणि या जीवनाच्या माध्यमातून जो आपल्याला देव भजायचा आहे, मग त्याचं स्वरूप कसं आहे, तर त्या स्वरूपासाठी आपली महिनाभर येथे आपण करतोय तो या शिवपुराणाचा आपण अभ्यास करत आहे. आता काल शरीर, मन आणि बुद्धी या तिघांचा आपला अभ्यास झाला. त्यानंतर काल आपण स्वभावाचे 3 प्रकार पाहिले आणि आज आपण पाहणार आहे ते स्वभाव या ग्रंथातलं एक सगळ्यात मोठं वाक्य, आणि ते म्हणजे कामाची धाटी, बोलण्याची हातोटी आणि वागण्याची तऱ्हा. ही गोष्ट सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत परिणाम करून जात असते जीवन जगत असताना. म्हणजे महाराजांनी फक्त आपल्याला इथे देवदेव शिकायलेला नाही, देव जरी शिकवला तरी जीवनाच्या साक्षेपे ईश्वरास महत्व द्यावे, ईश्वराच्या साक्षेपे कंठू नये जीवन. त्याच्या भरोशावर नाही, आपले प्रयत्न मात्र महाराजांनी आपल्याला 100% पूर्ण करायचे असं सांगितलं, अशी आज्ञा दिलेली. बाकी तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, हे त्याचं स्वरूप महाराजांनी पुढे आपल्याला सांगितलं. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात व्हावी, पण ती होत नाही. आणि जेव्हा होत नाही तेव्हा मात्र आम्ही अगतिक होतो, आम्ही दीन होतो, आम्ही देवापासून. मग महाराज म्हणतात की अशा वेळेस सगळ्यात पहिले कोणाला वरती खापर फोडायचं, तर ते देवावरती. ते काय देवा, मी तुझ्यासाठी इतके व्रत केले, इतके सोमवार केले, इतक्या एकादशा केल्या, इतक्या चतुर्थ्या सुद्धा मी केल्या, पण माझं हे काम काही पूर्ण झालं नाही. म्हणून महाराज आपल्या पहिल्याच तोंडोळक ग्रंथात सांगता की तो काही आपला गुलाम नाही, त्याच्याही काहीतरी योजना असतात, काहीतरी गोष्टी त्यांनीही ठरवलेल्या असतात. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी त्याचं एक श्रेष्ठ उदाहरण दिलेलं आहे, आणि ते म्हणजे रामदास स्वामी यांचं अत्यंत श्रेष्ठ उदाहरण महाराजांनी त्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराजांची सगळ्यात आवडती जर कुठली म्हण असेल सद्गुरुनाथ रामचंद्र महाराजांची, तर ती म्हणजे मुखश्री तो मुलुखगिरी. याचा अर्थ असा आहे की ज्यानं जीभ जिंकली त्यानं जग जिंकलं. आणि म्हणून कामाची धाटी सोबत बोलण्याची हातोटी आणि नंतर वागण्याची तऱ्हा. सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या जीवनाचा जेव्हा मी त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत असतो, तेव्हा असे अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. आता आपणही एखादं काम करतो आणि आपले सद्गुरूही ते काम करतात, पण त्यांची कामाची धाटी जी असते ती अत्यंत निराळी असते. कदाचित आपण तिथपर्यंत पोचू सुद्धा शकत नाही, पण किमान थोडंसं निरीक्षक. आणि म्हणून काल आपला निरीक्षणाचा सुद्धा विषय झाला की लहान बाळ जे असतं ते सुरुवातीला निरीक्षण करतं आणि त्यामुळे हाताला लागेल ती वस्तू चटकन उचलतं आणि तो ती वस्तू तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग इथून पुढं हळूहळू त्याच्या बुद्धीचा विकास होण्याची त्याची ती सुरुवात असते. पण बुद्धी संस्कारित करावी लागते. आणि याच्या अगोदरचं जे प्रकरण स्वभाव ग्रंथात आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराजांनी मुख्यत्वे करून हीच गोष्ट त्यामध्ये अशी नमूद केलेली आहे की जोपर्यंत माणसाच्या मनाचा आणि त्याच्या बुद्धीचा थोडासा विकास होत नाही, आणि म्हणून त्याला कारणीभूत जे आहे ना, तर ते आजचं शिक्षणशास्त्र आहे. मुलगा एवढसा 2.5 वर्षाचा झाला की पाठवलं त्याला शाळेत. शाळेत काय होतं, त्याला नीती मूल्याचे त्याला मोठमोठे धडे दिले जातात. अरे पण त्या लेकराच्या मनाचा अजून पूर्ण विकास झालेला कुठे आहे? त्याचा विकास न होता जर त्याला या गोष्टी तुम्ही सांगू लागलात, जर त्याच्या मनावर तुम्ही बिंबवू लागलात, तर त्याच्या पचनी कसं ते पडेल. आणि म्हणून त्याच्या पुढचा येणारा नंतरचा आजचा हा असलेला अभ्यास, की कामाची धाटी.
एका वेगळ्या पद्धतीनं काम करायचं. आणि म्हणून कामाची धाटी यासाठी महाराजांनी आपल्याला षडांग सांगितलेले की कोणतंही काम करण्यासाठी नैपुण्य, त्याची योजना, मग लोकसंग्रह, लोकमत, काळाचा अभ्यास आणि काम पूर्ण झाल्यानंतर मग आपल्या इष्टदेवतेला आळवणं आणि त्या कामातून आपल्याला ती फळ, ते यश संपादन करून घेणं, ही झाली कामाची धाटी. त्याच्यानंतर बोलण्याची हातोटी. बोलण्याची सुद्धा एक सुंदर अशा प्रकारची कला आहे. म्हणून महाराजांची आवडती म्हणे, ज्यानं जीभ जिंकलं त्यानं जग जिंकलं. मुखश्रितो मुलुख गिरी. आणि म्हणून प्राय आपण जेव्हा सद्गुरू रामचंद्र महाराजांचं म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणा, यांचं जेव्हा आम्ही चरित्र वाचतो तेव्हा काय होतं या दोघांकडे सुरुवातीच्या काळामध्ये? हे काय फार मोठे धनिक होते का? यांच्याकडे फार मोठं पहिले घराचा ऐश्वर्य, घराण्याचा ऐश्वर्य होतं का? एक क्षत्रिय तर एक हाडाचा सनातनी ब्राह्मण घराणं, असं हे दोन घराणं होते. पण तरी छत्रपतींनी कशी माणसं जोडले. आणि म्हणून त्यांचं मागे सुद्धा मी उदाहरण दिलं होतं की गड आला पण सिंह गेला. आणि म्हणून जेव्हा ते नंतर रायबाच्या लग्नाला एका साध्या मावळ्याच्या वेशात ते जेव्हा गेले आणि नेमकी रायबाच्या आईला ही गोष्ट ठाऊक होती की माझं राज येणार, म्हणून तिची नजर त्या पूर्ण मांडवामध्ये फक्त शिवाजी महाराजांना शोधत होती. आणि जशी काय महाराजांची तिची नजर झाली, कारण महाराज तिथं गेले होते ते महाराज म्हणून नाही, एक साधा मावळा त्याचे वस्त्र परिधान करून राज त्या कार्याला गेले होते. पण अत्यंत चोख सर्व व्यवस्था त्यांच्या आजूबाजूच्या सर्व साथीदारांना पाहिजे सांगितली होती. आणि ज्यावेळेस त्या आईच्या, त्या माऊलीच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा ती माऊली तिथनं पळत पळत जे आली तर थेट ती महाराजांच्या चरणावर वाकायची ऐवजी सपळाईनं महाराज तिच्या चरणी नतमस्तक झाले. आणि तिला सांगितलं का अगं आई, मी आलो, शिवाजी तिकडे गडावरती कामा. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी एक एक माणूस जिंकून घेतला. शिवाजी महाराजांची संपत्ती काय होती हो? हे गड किल्ले शिवाजी महाराजांची संपत्ती होती काय? एक एक माणूस गेल्यानंतर काय शिवाजी महाराजांच्या अंतःकरणाला पीळ पडला हे त्यांच्या चरित्रावरून आपल्याला जाणवतं की त्यांच्या माणसाला तळहाताच्या फोडासारखं ते जपत. अशा अनेक उदाहरणं आपल्याला या शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून देता येईल. त्याचप्रमाणे सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या जीवनातले सुद्धा असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि आता वागण्याची तऱ्हा, आणि यांची वागण्याची तऱ्हा जी असते ना, या मोठ्या माणसांची ही काही निराळीच असते. आणि म्हणून हे वागत असताना एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवली पाहिजे. आणि हा विषय महाराजांनी थोडासा पुढच्या ग्रंथात म्हणजे संपर्क ग्रंथात थोडासा नेऊन ठेवलाय की काय, की समजा आपलं एखाद्या व्यक्तीकडे काम असू दे, तो आपल्याशी कसा वागतो, आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं पुढं आपल्याशी काम असू दे तेव्हा तो व्यक्ती आपल्याशी कसा वागतो. त्याचप्रमाणे दररोज, आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस आहे, ज्याला आम्ही फ्रेंडशिप डे असं म्हणतो. दररोजचे मित्र असतात, 5-6 मित्र संध्याकाळी एकत्र जमून ते फिरायला जातात. पण त्याच्यात एखादा मित्र जर आजारी पडला तर बाकीचे 4 मित्रांना त्याच्या घरी जाऊन त्याला भेटावं अशी सुद्धा इच्छा होत नाही. या सर्व गोष्टीची शिकवणूक आपल्याला ज्या ग्रंथात दिलेली आहे त्या ग्रंथाचं नाव आहे पूर्णवाद. म्हणून आपल्याला फक्त देवाचा अभ्यास करायचा आहे, जीवाचा अभ्यास करायचा. आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या माध्यमातून मी या गोष्टी आपल्याला इथं सांगितल्या की कामाची धाटी, बोलण्याची हातोटी आणि वागण्याची तऱ्हा, या गोष्टी आपल्याला आत्मसात करायचे. म्हणजे जीवाचा, जगाचा आणि आता होणारे तो आपल्याला या जगदीश्वराचा, असा तिन्हीचा एक समन्वय करून जिथं अभ्यास होतो ना त्याला पूर्णवाद असं म्हणतो. आणि त्याला
पूर्णवादी शिवपुराण असं म्हणतात. हे जे शिवपुराण आहे, हे शिवपुराण म्हणजे पूर्णवादी शिवपुराण अशा प्रकारचं हे शिवपुराण आहे. काल आपल्या इथे काल भैरवनाथांचा जन्म आपल्या इथे काल झाला. आणि थोडंसं राहता एक छोटंसं त्यांचं एक उदाहरण सांगायचं माझ्याकडनं राहून गेलं की हे भैरवनाथ जेव्हा यांच्या पाठीमागे ती ब्रह्महत्या लागलेली होती. आता ती ब्रह्महत्या म्हणजे त्याला त्यांनी एक शब्द तिथे वापरलेला आहे, ती कृत्याशक्ती, ती त्यांच्या पाठीशी लागलेली होती. आणि मग असं करत करत ते जेव्हा फिरत होते ते सहज वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्या गेल्या भगवान विष्णूंनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना भिक्षा घातली, मातेला बोलवलं, लक्ष्मी मातेला बोलवलं. लक्ष्मी माता स्वतः आली आणि त्यांना सांगितलं की हे बघ म्हणे, माझ्या शिवाने हा एक नवीन अवतार धारण केला आहे म्हणे, याला नमस्कार कर, याला तर नतमस्तक हो म्हणे. आणि ते नंतर तिथनं जात असताना हळूच त्यांनी त्या ब्रह्महत्येला विचारलं, अगं म्हणे तू काय यांच्या मागे लागलीस म्हणे, हे सदाशिव आहेत म्हणे, सोड म्हणे यांना. तेव्हा जाता जाता जेव्हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर सुद्धा तिने जाता जाता काय दिलं माहिती का, मला तरी कुठे भाग्य लाभणार आहे, तेवढंच काही क्षण माझे भगवान शिवासोबत चालल्या जातील किंवा म्हणे. असं वाक्य त्या शक्तीनं, त्या ब्रह्महत्येनं सांगितलं. हे माझं भाग्य म्हणे की मला यांचा सहवास मला मिळत आहे, त्या निमित्तानं मिळत. आणि मग पुढे कशा प्रकारचे ते काशीला गेले आणि नंतर कशा प्रकारची ती ब्रह्महत्या तिथे मुक्त झाली. पण मग नंतर पुढे काळ भैरवनाथाचं यांचं झालंय का, पुढे काय झालं ते आता थोडस पुढच्या याच्यामध्ये त्यांचा आता दुसरा अवतार भगवान शिवाचा आपण बघणार आहोत. काल पाहिला तो काळ भैरवनाथाचा अवतार. आता यामध्ये ही जी कथा आलेली आहे ती मुख्य करून जी आहे ती भगवान नरसिंह अवताराची कथा आपल्याला इथं आलेली आहे. नरसिंह अवताराची कथा आपल्याला माहिती आहे, सर्वांना ती कथा माहिती आहे. त्यामध्ये विशेष करून भगवान नरसिंह आणि नारद आणि हिरण्यकश्यपू. तर हिरण्यकश्यपू जो होता हा अत्यंत पराक्रमी पण तितकाच तो दुराचारी दुर्वर्तनी तो होता. आणि त्यानं सर्वांना सांगून ठेवलं होतं की कोणीही तुमच्या देवघरामध्ये देवाचे नाव घ्यायचं नाही, जिथं तिथं तुम्ही फक्त माझ्या एकट्याचं तुम्ही नामस्मरण करा, मीच सर्व आहे, मी सर्व व्यापक आहे. पण नेमकी देवानी योजना कशी केली, आता ही देवांची कामाची असलेली तऱ्हा आहे, त्याच्याच घरामध्ये भक्त प्रल्हादाला जन्माला घातलं आणि त्याच्या गर्भावरती संस्कार करायला कोणाला पाठवलं, नारद मुनींना दिलं पाठवून. नारदांनी त्या गर्भावर संस्कार केले, सतत मुखात नारायण नारायण नारायण. आणि मग झालं, ती कथा आपल्याला माहिती की उकळत्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, वरतून दरीवरून फेकून दिला खाली, तरी भगवान विष्णू तिथं हजरच. आणि मग शेवटी एक दिवस रागावून वडिलांनी विचारलं की सांग म्हणे तुझा विष्णू नेमकी कुठे आहे म्हणे. प्रल्हादाने सांगितलं 7 वर्षाचं 8 वर्षाचं बाळ ते. म्हणे असं काय विचारता म्हणे, सर्व विष्णू मयम जगत, सर्व जगत विष्णू म्हणे, त्याच्यामुळे असं कुठलं ठिकाण आहे म्हणे जिथं माझा विष्णू नाही आहे म्हणे. हो का म्हणे, मग या खांबात असेल का म्हणे. हो म्हणे या खांबात पण आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला मी हे सांगतो की या हिरण्यकश्यपूने दशसहस्त्र हे भगवानाचं त्यानं अनुष्ठान केलं होतं. आणि वर काय मागितलं होतं ब्रह्मदेवाला, ना पुरुष न नारी, न दिवसा न रात्री, न आकाशात न पृथ्वीवर, न स्वर्गात न पाताळात, न शस्त्रांनी न अस्त्रांनी माझा वध होणार नाही असं तू मला वर दे. आणि असा वर त्याला ब्रह्मदेवानं दिला होता. त्यामुळे की काय त्याचा अनाचार त्याचं वाढलेलं होतं. आणि मग जेव्हा त्याने एके समय प्रल्हादाला विचारलं की या खांबात तुझा देव आहे का, असं म्हटल्या त्या खांबातून भगवान नरसिंह प्रगट झाले. अत्यंत तेजस्वी, अत्यंत रुद्र अशा प्रकारचं
त्यांचं नरसिंह अवतारामध्ये भगवान विष्णूंचं तेथे ते अवतीर्ण झाले. झालं दोघांचं घमासान युद्ध सुरू झालं, नरसिंह भगवानाचं आणि हिरण्यकश्यपूचं. आणि बरोबर सायं समय त्याचा हात धरला आणि त्याला मांडीवरती घेतलं आणि मग त्याला सांगितलं, बघ, ना दिवस आहे ना रात्र आहे, संध्या समय. तू धर ना आकाशात आहे ना पृथ्वीवर आहे, ना स्वर्गात आहे ना पाताळात आहे, तू माझ्या मांडीवरती. न नर आहे न नारी आहे, न पशु आहे न पक्षी आहे, न शस्त्र आहे न अस्त्र आहे. असं म्हणून ते अत्यंत दिव्य अशा प्रकारचं ते रूप भगवान नरसिंहांचं जे होतं त्याला मांडीवरती घेतलं आणि त्यांच्या तीव्र अशा नखांनी पूर्ण त्याच्या उदराचं छेदन केलं, त्याचं पोट फाडलं आणि तो तिथे गतप्राण झाला. पण झालं काय, भगवान नरसिंहाचं हे जे रूप होतं ते अत्यंत उग्र, अत्यंत जाजल्यमान, अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं ते रूप होतं. आणि त्या रूपाला बघून सर्व देवदेवता सुद्धा आता घाबरायला लागले की आता पुढं काय होईल, आता पुढं कसं होईल. कारण अत्यंत तेजस्वी, अकराळ विक्राळ अशा प्रकारचं त्यांचं ते शरीर होतं. आणि मग त्यांनी असं सांगितलं प्रल्हादाला की अरे बाळ, थोडस तू आता पुढे जा आणि यांच्या क्रोधाचा हा जो वन्नी आहे, हा जो अंगार आहे, हा तू थोडा शांत कर. आणि म्हणून भगवान प्रल्हाद थोडेस पुढे गेला, त्यांना नमस्कार केला. त्यांनी प्रल्हादाला उचललं, त्याच्या डोक्यावरून हात ठेवला, त्या लेकराला मांडीवरती बसवलं. पण अजून काही म्हणावा तसा यांचा क्रोध हा शांत होत नव्हता. अजूनही यांचा क्रोध हा शांत होत नव्हता. आणि मग अशा वेळेस सर्व देवता तिथं अवतीर्ण झाल्या, सर्व देवतांनी त्यांचं नामस्मरण केलं, तरीही क्रोध शांत व्हायला तयार नव्हता. आणि मग त्याच समयी तिथे ब्रह्मदेव जे होते, या ब्रह्मदेवाने हे सगळं ओळखलं. आणि मग त्यानंतर ब्रह्मदेवाने तात्काळ कैलासाचा रस्ता धरला. आता या अवताराला जर कोणी रोखू शकत असेल ना, तर ते फक्त भगवान शिवच या अवताराला रोखू शकतील. आणि असं म्हणून हे चालते झाले, हे कैलासाला आले. कैलासाला आल्या आल्या त्यांनी भगवान शिवाची नंतर स्तुती गाणं चालू केलं की हे भगवान, जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून जेव्हा हलाहल नावाचं जे विष बाहेर निघालं आणि त्या विषाच्या नुसत्या थेंबानं सुद्धा या पृथ्वीवरची सर्व जीवसृष्टी नष्ट झाली असती. आणि म्हणून की काय, तुम्ही ते स्वतः तुमच्या कंठात धारण केलं. याचप्रमाणे ईश्वरा, हे सर्व जे विश्व आहे ना, हे फक्त तुझं आहे. तूच याचा संहार करतोस, तूच याचं पालन पोषण करतोस. आणि म्हणून आमची तुम्हाला आता प्रार्थना आहे की आता हे जे स्वरूप आहे, हे जे ज्वालेने पीडित झालेले, तो वन्नी आता आपण शांत करावा. आणि असं म्हणताच भगवान शिवानी त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही आता आश्वस्त राहा, मी एका निमिषात, आता निमिष म्हणजे सेकंदाचा 100वा भाग, एका निमिषामध्ये जाऊन मी ते शांत करतो. आणि मग पुन्हा भगवान शिवानी वीरभद्राला पाचारण केलं. वीरभद्र अवतीर्ण झाले. 10,000 हात, शंकरासह त्रिनेत्र, त्रिपुंड्र लावलेलं, दाढी जटा वाढलेल्या आणि मुखकमलावरती कोटी सहस्त्र सूर्याचं तेज, अशा प्रकारचे भगवान वीरभद्र तिथे उपस्थित झाले. लावून त्यांनी भगवान शिवाला नमस्कार केला आणि त्यांना विचारलं, आज्ञा करा प्रभू, माझ्यासाठी काय आज्ञा आहे. आणि भगवान शिवानीही त्यांना तेवढ्याच आपुलकीनं, तेवढ्याच मायेनं त्यांना असं सांगितलं की आता भगवान नरसिंहाचा जो क्रोधाग्नी आहे तो शांत करण्याची जबाबदारी फक्त तुझ्यावरती आहे. आणि म्हणून तू इथनं त्यांच्याकडे जा
आणि सुरुवातीला त्यांची मनधरणी कर, थोडस नम्रत्वानं तू बोल. तू गेल्या गेल्या लगेच तिथं काही प्रकट होऊ नकोस, पण गेल्यावरती तुझं रूप तू थोडं शांत कर. शांतपणाने नम्रपणाने जाऊन तू सुरुवातीला भगवान विष्णूंची थोडी स्तुती तू तिथं त्यांची गा, आणि मग नंतर तू त्यांना सांग की कशा प्रकारे तुमचं फक्त या अवतारापुरतच, हिरण्यकश्यपूला मारण्यापुरतच तुमचं प्रयोजन होतं. यानंतर हे प्रयोजन संपलं, आता तुम्ही तुमचं रूप जे आहे ते आवर्त घ्या, एवढं काम तुला करायचं आहे. असं सांगितलं वीरभद्र निघाले. मग त्यांच्या सम तेजस्वी अनेक कोटी गण त्यांनी तिथे निर्माण केले. आणि मग हे सर्वजण चालले पुढे भगवान नरसिंहाकडे. हे जेव्हा भगवान नरसिंहाच्या समोर आले, नरसिंहाला यांनी नमस्कार केला आणि त्यांचे स्तुती गाणं चालू केलं. हे माधवा, अरे म्हणे तू विश्वाचं भरण पोषण करणार आहेस म्हणून, तू विश्वंभर आहे म्हणे. या विश्वावरती जेव्हा जेव्हा आपत्ती आली, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी आली, तेव्हा तू कुठलं तरी रूप घेतलं म्हणे. मागे आठवतं ना म्हणे तुला की तू एकदा मत्स्यावतार घेऊन स्वयंभू मनू यांच्या होडीला तू बांधून तू पृथ्वी सुरक्षित ठेवली. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे म्हणे तू कूर्मरूप तू घेतलेलं होतं म्हणे. त्याही वेळेस तू कूर्मरूप घेतलेलं होतंस म्हणे. आणि तदनंतर वामन अवतारामध्ये तू त्या बळीला 3 भूमी जागा मागवली आणि त्यानंतर तू बळीला थेट पाताळात नेऊन तिथलं द्वारपाल तू केलंस म्हणे. आणि तू सर्व प्रकारचा सृष्टीचा करताय, आणि म्हणून या दासाची तुला एक प्रार्थना आहे की तुझं हे जे रूप आहे म्हणे, हे विकराल शरीर जे आहे म्हणे, हे तू आता थोडस थांबून घे म्हणे. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून, वीरभद्राचं बोलणं ऐकून, आता यांचा तसं पाहिलं तर क्रोध शांत व्हायला पाहिजे होता ना, यांचा क्रोध अजून उफाळला. दात वाजायला लागले करा करा. अंगावरचे रोमावरचे सगळे जे रोम होते ते ताड झाले. डोळे अजून त्यांचे लाल बुंद झाले. आधीच ते नरसिंह, आणि त्याच्यात या सर्वामुळे की काय ते अत्यंत उग्र भासायला लागले. आणि मग थोडासा गर्वोक्ती, थोडासा अहंकार. आता या वीरभद्राचं जे कारण होतं ते हेच होतं की यांचा हा अहंकार कुठेतरी कमी करायचा आणि यांना शांत करायचा. आणि म्हणून मग नंतर ते वदायला लागले की अरे तू कोण आहेस म्हणे मला सांगणार. मी सर्वस्व आहे म्हणे, मी ज्या पृथ्वीचा चालक आहे म्हणे, मी ज्या विश्वंभर आहे म्हणे, मीच चर आणि अथवा अचर यांच्यामध्ये मीच आहे म्हणे, जडातही मीच आहे आणि चेतनात सुद्धा मीच आहे म्हणे. या सृष्टीला व्यापून जो कोण असेल ना म्हणे तो मीच आहे म्हणे. आणि हे सर्व जे तेज दिसतंय म्हणे हे माझ्यामुळे तुला दिसतंय म्हणे. हे जे ऋषी मुनी देवता गंधर्व विद्याधर सिद्ध चारण हे स्थावर जंगम सर्व चराचर जे आहे म्हणे हे मीच निर्माण केलेले आहे म्हणे. ब्रह्मादी देवता सुद्धा माझ्यातच सामायिक झालेले आहेत. माझ्यापासून ब्रह्मा निर्माण झालेला आहे म्हणे. माझ्या नाभी कमलातून ब्रह्म निर्माण झालेला आहे म्हणे. मीच देवांना, मीच मानवांना आणि मीच दानवांना मीच निर्माण केलेलं आहे म्हणे. माझ्याच मुळे हा सर्व संसार चालू आहे म्हणे. आणि त्यामुळे मृत्यूचाही मृत्यू मी आहे म्हणे. आणि हे सर्व जे काही चाललंय ना दुसरं तिसरं कोणी नाही, तो म्हणजे फक्त मीच. आता एवढं ऐकल्यानंतर वीरभद्र चिडायला पाहिजे होते. कारण यानं काय सांगितलं की सर्व देवता म्हणजे मी, ब्रह्मा म्हणजे मी, पृथ्वी म्हणजे मी, आकाश म्हणजे मी, सप्तलोक सप्त पाताळ वगैरे मीच म्हणे. तो चिडला वीरभद्र, पण तरी त्यानं राग दाखवला का? अत्यंत वीरभद्र शांत होता. मग वीरभद्राने त्यांना सांगितलं की हे श्रीधरा, हे माधवा, तो विश्वाचा संहार करणारा आहे असं तू म्हणालास,
पण हे तुला माहिती का, हे कार्य कोण करतं सृष्टीत? फक्त तो माझा शिव करत असतो. त्यानंतर तुझ्या नाभी कमलापासून पंचवदन उत्पन्न झाला. तुझ्या नाभी कमलापासून पंचवदन उत्पन्न झाला. पण त्या पंचवदनाला जेव्हा सृष्टी निर्माण करायची असते तेव्हा अनेक सहस्त्रपरे वर्षापर्यंत तो कोणाचं नामस्मरण करतो? माझ्या भगवान शिवाचं तो नामस्मरण करतो. आणि त्यानंतर तू हे सुद्धा विसरलेला आहे, तू सृष्टीचा पालक नाहीये, तू सृष्टीचा मालक नाहीये आणि तू सृष्टीचा संहारक सुद्धा नाहीये. तू अहंकाराने सध्या तप्त झालेला आहे, त्यामुळे तू मतिहीन झालेला आहे. अशा प्रकारचे बोल वीरभद्राला तेव्हा ऐकवावे लागले. आणि म्हणून हे सगळं जेवढं काही होतंय ना म्हणे, हे कोणाच्या प्रेरणेने होतंय म्हणे? ब्रह्माला कोणी निर्माण केलं म्हणे? शिवानी निर्माण केलं म्हणे. तुला कोणी निर्माण केलं म्हणे? शिवानी निर्माण केलं म्हणे. आणि सर्व याच्यामध्ये जी काही शक्ती आहे म्हणे, जी प्राणशक्ती आहे म्हणे, चराचरामध्ये जड आणि चेतनेमध्ये सुद्धा जी काही शक्ती आहे म्हणे, ती कोण आहे? ती भगवान शिव आहे. त्यानंतर तुला हे माहिती का म्हणे की तू कुर्मरूप तुझं धारण झाल्यानंतर ते जे कपाल तुझं जे राहिलेलं होतं ते रुंडमाळ म्हणून कोणाच्या गळ्यात आहे म्हणे? भगवान शिवाच्या गळ्यात आहे म्हणे. तुला सुदर्शन चक्र कोणी दिलंय म्हणे? भगवान शिवानी दिलेलं आहे म्हणे. आणि म्हणे जेव्हा दक्षाच्या यज्ञकुंडातून यज्ञरूप जेव्हा पुरुष निर्माण झाला तेव्हा त्याचा शिरच्छेद कोणी केला म्हणे? मी केला म्हणे, या वीरभद्राने केलं म्हणे. जेव्हा ब्रह्म हा पंचवदन होता म्हणे, त्याचे प्रत्येक मुख म्हणजे आपल्याला माहिती की नंतर ब्रह्म हा चतुर्वेदान झाला. चतुर्वदन तो झाला. एक मुख म्हणजे ऋग्वेद, दुसरं यजुर्वेद, तिसरं सामवेद आणि चौथं अथर्ववेद. पण पाचवं त्याचं जे मुख होतं हे भगवान शिवाला ते दुरुत्तर देत. आणि ते अत्यंत दुरुत्तर द्यायला लागलेलं होतं म्हणे. तेव्हा तो असं म्हणाला म्हणे की भगवान शिव जे आहेत म्हणे हे सतत दिगंबर अवस्थेत असतात, ते सतत त्या भवानी सोबत राहत असतात म्हणून, ते सतत अंगाला राख फसून असतात म्हणून, ते सतत भूतांच्या खेतांच्या यांच्या मेळ्यात ते रमलेले असतात म्हणे. तो स्मशानात राहणार असतो म्हणे. अशा प्रकारे त्याचे दुरुत्तर जेव्हा तो करायला लागला तेव्हा मीच माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने त्याचं पाचवं मुख छेदून टाकलं. तो मीच होतो म्हणे, तो मीच शिवाचा अवतार होतो म्हणे. आणि हे इंद्र, यम, वरुण, अग्नी, चंद्रमा, नागलोक हे कोणी निर्माण केले म्हणे? ते केले ते माझ्या शिवानी केलेले म्हणे. आणि तो आत्ता जो शब्द वापरला म्हणे तो अत्यंत चुकीचा असा शब्द वापरला होता की तू मृत्यूला तू जिंकला असं तू सांगितलं म्हणे मला. आता तू सांगितलं की सर्व माझ्याच, मी काल आहे असं तू सांगितलं म्हणे. तू फक्त कालच म्हणे, पण माझा शिव हा स्वतः महाकाल अशा प्रकारचा आहे म्हणे. हे त्याचं स्वरूप आहे म्हणे. आणि म्हणून या दोघांचं हे जेव्हा अशा प्रकारचं क्रोधयुक्त संभाषण जेव्हा चालू होतं तेव्हा मग भगवान नरसिंह जास्त संतापले आणि त्यांनी एक झेप त्या वीरभद्राकडे घेतली. त्या नरसिंहानं वीरभद्राकडे झेप घेतली आणि त्याच वेळेस वीरभद्र हे तिथनं गुप्त झाले. एक दैदिप्यमान प्रकाश तेथे निर्माण झाला. कोटी सूर्याचं तेज मावळेल त्याच्यामध्ये लोपून जाईल अशा प्रकारचं ते तेज होतं. आणि ते जेव्हा या नरसिंहानं बघितलं थोडस त्याला सुद्धा कुठंतरी अंतःकरणात भय वाटलं की हे नेमकी काय. आणि मग तेथे भगवान शिवानी तेथे रूप घेतलं आणि मग भगवान शिवानी त्याला समजून सांगितलं. त्यावेळेस त्यांचं जे रूप होतं ते शरभ पक्षाचं रूप त्यांनी घेतलेलं होतं. आणि म्हणून मग थोडस दोघांचं तिथं युद्ध झालं. त्या पंखानी त्याच्यावरती थोडेसे प्रहार केले. दोनदा तीनदा त्यांना उचलून खाली आपटलं भगवान नरसिंहांना, भगवान त्या शिवानी, त्या शर्व पक्षानी. आणि नंतर मग ते जेव्हा शांत झाले तेव्हा नंतर मग भगवान शंकर त्यांच्या सौम्य रूपात आले आणि ते समजून सांगायला लागले, अरे
हरित हर आहे आणि हरात हरीच आहे. जसं पाण्यात जर पाणी टाकलं तर ते पाणीच होतं म्हण, दुधात पाणी टाकलं तर ते दूध तयार होतं म्हण. त्याप्रमाणे आपण दोघं आहेत रे म्हणे. हा असं वेगळा प्रपंच तू का मांडतोस म्हणे. माझ्यातही तूच आहे आणि तुझ्यातही मीच आहे म्हणे. आणि मग अशा प्रकारे भगवान शिवानी त्यांचं जे रूप होतं ते त्यांना तिथे समजून सांगून ते त्यांना तिथे शांत करायला लावलं. आणि त्यावेळेस मग भगवान नरसिंहांनी सुद्धा त्यांचं ते रूप आवर्त घेतलं आणि नंतर ते सुद्धा भगवान शिवाला ते नतमस्तक आले. ते त्यांच्या पुढं नतमस्तक झाले. त्यांच्या पायावरती ते सुद्धा लोळून घ्यायला लागले. पण भगवान शिवानी उदार अंतःकरणाने त्यांना पुन्हा एकदा स्वतःमध्ये सामावून घेतलं. आणि अशा प्रकारचे आणि या कथेची जी फलश्रुती आहे, मी जसं कालच सांगितलं, तर याही कथेची फलश्रुती अशी आहे की अत्यंत जेवढं तुमचं केवढं पाप असेल ते पाप नष्ट होतं. वाघाचं भय, व्याघ्र भय, चोर भय, अतिवृष्टी, भूकंप भय, राजभय, उत्पात भय, पठन मात्र दूर होती. अशा प्रकारची ही अत्यंत पावन अशी कथा आहे. आणि यानंतर आपल्याला उद्या नेमकी याच वेळेस पाहायचा आहे तो पिप्पलाद अवतार. ही कथा आपण उद्या बघणार आहोत. बोला नागेश्वर भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय. पार्वती पदे हर हर महादेव. बोल भवानी आई की जय.